चिखला येथे शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद, महिलांना मारहाण प्रकरणी कठोर कारवाईची मागणी। तालुका लोणार येथील चिखला गावात 20 फेब्रुवारी रोजी तंटामुक्त समिती व पोलीस अधिकाऱ्यांची सभा पार पडली। सभेनंतर गावात पूर्वीच उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांच्या स्थलांतराच्या मुद्द्यावरून महिला व पुरुषांमध्ये तीव्र वाद झाला। या वादाचे रूपांतर बाचाबाचीमध्ये होऊन काही महिलांना मारहाण झाल्याची घटना घडल्याने गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे। या घटनेच्या निषेधार्थ मराठा पाटील युवक समितीतर्फे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले। निवेदनात नमूद करण्यात आले की छत्रपती शिवाजी महाराजांनी समाजात जातीय सलोखा, बंधुभाव आणि महिलांच्या सन्मानाचे व रक्षणाचे तत्व जोपासले। अशा महापुरुषाच्या पुतळ्याच्या मुद्द्यावरून महिलांवर हात उचलणे आणि जातीय तेढ निर्माण करणे ही अत्यंत निषेधार्थ बाब आहे। समितीने संबंधित दुष्ट प्रवृत्तीच्या व्यक्तीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। दोषीवर कडक शिक्षा झाल्यास भविष्यात महिलांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करणाऱ्याला आळा बसेल, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे। गावात शांतता व सामाजिक सलोखा कायम राखण्यासाठी प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी करण्यात आली। यावेळी ऋषिकेश हिंगणे, नंदकिशोर शस्त्रबुद्धे, सागर जवंजाळ यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते। घटनेच्या प्रशासनाच्या पुढील भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। युवा क्रांती न्यूज साठी डी ललित, शेगाव। 30 तारखेला चिखला येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्याविरुद्ध काही समाजकंटकांनी तेथील संजीवनी वाघ यांच्यावर प्राणघातक हल्ला केला। त्यांचे कपडे फाटेपर्यंत तिच्यावर हल्ला करण्यात आला। या गोष्टीचा आम्ही मराठा पाटील युवक समिती शेगाव तालुका व शेगाव शहराच्या वतीनं जाहीर निषेध करत आज शेगाव तहसील येथे निवेदन दिलेलं आहे व तेथील जे आरोपी त्यामध्ये दोषी आहेत, अशा दोषींविरुद्ध लवकरात लवकर योग्य ती कारवाई करून त्यांना शिक्षा करावी, या मागणीनिशी आम्ही सर्व लोक तहसीलदारांसोबत बोललो आहे। लवकरच आम्हाला न्याय मिळावा अशी आमची मागणी आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।